श्रावण चालू आहे पण फिश खायचे नाहीत, मग हे व्हेज फिश फ्राय नक्की ट्राय करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशी देशी केळी घ्यायची. केळी घेताना अगदी छोटी असली पाहिजेत, विलायती अजिबात वापरू नका, पूर्ण कच्ची घ्यायची. या केळीनं आपल्याला कट करून घ्यायचं. कट करताना अगदी असं लांबट कट करा, थोडीशी जाडीला जाड असली पाहिजेत, अगदी अशा पद्धतीने. आता ह्या केळींचे ना सगळ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ना या केळींची सगळी साली काढून घ्या आणि ह्यांचे ना अगदी माशांसारखे दिसतील असे काप करून घ्या. आता गॅसवरती टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचे आणि सगळ्या केळींचे काप याच्यामध्ये घालून घ्यायचे. यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यांना अगदी 10 ते 12 मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. जास्तही ओव्हर कुक करू नका, अगदी असं ट्रान्सपरंट दिसलं की समजून जा केळी शिजलीत. आता एका ताटावरती काढून ना दोन्ही बाजूने फॅनच्या हवेखाली व्यवस्थित असं आपल्याला सुकवून घ्यायचं. एक मिश्रण तयार करायचंय. त्यासाठी बेसनचं पीठ, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ घालायचं, थोडं सगळी लागेल असं पाणी घालायचं. अगदी सरसरीत असं मिश्रण याचं आपल्याला तयार करून घ्यायचंय. एक एक केळीचे काप याच्यामध्ये डिप करायचे. एक्स्ट्राचं मिश्रण असेल तर अगदी ते व्यवस्थित झट करून काढून घ्या. आता परत आपल्याला दुसरं एक मिश्रण तयार करायचं. त्याच्यासाठी रवा घ्यायचा, तांदळाचं पीठ घ्यायचं, लाल मिरची पावडर घालायची, अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये सुद्धा केळीचे काप एक एक करून डिप करायचे. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं मिश्रण झट करून काढून घ्यायचं. गॅसवरती पॅन गरम करायचं, त्याच्यामध्ये अगदी बऱ्यापैकी तेल गरम करायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक केळीचे काप याच्यामध्ये व्यवस्थित असे सोडून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि दोन्ही बाजूने ना मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं. तुम्हाला मस्त कुरकुरीत करायचं असेल तर परत नंतर 1 मिनिटांसाठी यांना दोन्ही बाजूने व्यवस्थित असं भाजून घेऊ शकता. तेल व्यवस्थित निथळून यांना काढून घेऊयात.